शेतकरी मित्रांनो नमस्कार. अनेक शेतकरी बंधूंच्या यावर्षी ज्या काही रेनी कंडिशन होत्या, पावसाचं जे क्लायमॅटिक कंडिशन होत्या, अशा क्लायमॅटिक कंडिशनमुळे अनेक शेतकरी बंधूंचे द्राक्ष बाग उभे आहे. मात्र खाली तुम्ही कुठल्या क्रॉपचे प्लॅनिंग करत आहात तर लक्षात घ्या, तुम्हाला ते प्लॅनिंग करत असताना अशा क्रॉपचे प्लॅनिंग करा की जे शॉर्ट ड्युरेशन आहे किंवा जी काय आपण भविष्यामध्ये खरड घेणार आहे ती तुमची मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये असो किंवा फेब्रुवारीच्या आसपास असो. जे शेतकरी बंधू आर्लीमध्ये असतात ते फेब्रुवारीच्या आसपास जर खरड घेणार असाल, सांगलीचे काही शेतकरी झाले किंवा चांदवडचा काही भाग झाला किंवा सटाणा किंवा कोल्हापूर वगैरे साईडचे जे काही शेतकरी बंधू आहेत, जर त्यांचं प्लॅनिंग जर आर्ली असेल तर आणि यावर्षी जर त्यांची द्राक्ष बाग जर उभी असेल तर तुम्हाला क्रॉप प्लॅनिंग करत असताना शॉर्ट ड्युरेशनचं क्रॉप प्लॅनिंग करायचं आहे. आता ह्या प्लॉटची जी काही खरड आहे ती आपण साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आसपास जात असतो. एप्रिल महिन्याच्या आसपास खरड करत असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे कालावधी जास्त असल्यामुळे आपण खाली टोमॅटो या पिकाची प्लॅनिंग केलेली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर महत्त्वाचं आहे आपल्याला, ह्यावर्षी अनेक शेतकरी बंधू द्राक्ष बाग उभे असल्यामुळे आत्ता ह्या महिन्यामध्ये, हा जो काही महिना आहे नोव्हेंबर महिना आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये लगेच रिन्युवेशन करताय. मित्रांनो, फार चुकीची गोष्ट आहे. लक्षात घ्या, अगोदरच पावसाळ्यामध्ये आपल्या द्राक्षबागेमध्ये स्टोरेज प्रॉपर नव्हते आणि स्टोरेज प्रॉपर नसल्यामुळे आपल्याला तिथे जे काही पोर्टफोलिओनेस आहे किंवा फ्रुटिंग आहे ती आपल्याला भेटलेली नाही आहे. आणि तुम्ही फ्रुटिंग न भेटूनही तुम्ही लगेच वलांडे रिन्युवेशनचं प्लॅनिंग करताय, तर ही गोष्ट फार चुकीची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला वलांडे रिन्युवेशन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जानेवारी महिन्याच्या पुढेच वलांडे रिन्युवेशन करायचे आहे. हे जी काही पानं आहे ही पाणी तुम्हाला परत स्टोरेज प्रॉपर करतील आणि स्टोरेज प्रॉपर झाल्यानंतरून वलांड्यामध्ये चांगली ताकद येईल किंवा वलांडे रिन्युवेशन करताना झाडामध्ये थोडीफार ताकद असेल. त्याचबरोबर ह्या महिन्याच्या लक्षात घ्या, या महिन्याच्या तुम्हाला साधारणपणे असं जर लक्षात घेतलं, या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ज्यांची द्राक्षबाग उभी आहे अशा सर्व शेतकरी बंधूंनी फ्लडिंग करून घ्या. प्लॉटला जेवढं तुम्ही फ्लडिंग करशाल, संपूर्ण सरी न करता संपूर्ण प्लॉटला फ्लडिंग करून घ्या, तेवढं चांगलं असेल. मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, या गोष्टीवरती लक्ष द्या. चला तर मग, धन्यवाद.